नमस्कार मंडळी, चला तर आज आपण गव्हाच्या चिकाची कुरडई गहू न भिजवता एकदम सोप्या पद्धतीने झटपट अशा पद्धतीने तयार करणार आहोत. कारण उन्हाळी वाळवणाचा हा पदार्थ घरोघरी उन्हाळ्यात तयार केला जातो. पण गहू 3 ते 4 दिवस भिजवायचे, नंतर त्याचा चीक काढायचा, नंतर कुरडईचा चीक शिजवायचा आणि नंतर कुरडई करायची. एवढी लांब अशी प्रोसेस 7 ते 8 दिवसांची प्रोसेस असल्यामुळे बरेच जण अशा कुरडया करायचा कंटाळा करतात किंवा मग बऱ्याच गृहिणींना वेळसुद्धा मिळत नाही. तर आज आपण सोप्या पद्धतीने गहू न भिजवता एका दिवसाच्या आत ही चिकाची कुरडई बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आज आपण गहू इथे वापरणार नाही आहे, तर आपण इथे वापरणार आहोत गव्हाचं पीठ. तर मी इथे हे जे गव्हाचं पीठ आहे छान वस्त्रगाळ करून घेतलं आहे. तुमच्याकडे बारीक अशी सुजीची किंवा मग मैद्याची चाळण असेल त्याने चाळली तरी हरकत नाही. पण एखाद्या वेळेस मैद्याच्या चाळणीतून थोडासा गव्हाचा कोंडा आतमध्ये जातो पिठामध्ये आणि त्यामुळे आपली गव्हाची कुरडई थोडीशी लाल किंवा पिवळसर होण्याची शक्यता असते. म्हणून एखाद्या ओढणीने किंवा पातळ अशी जॉर्जेटची साडी असते, त्याचं कापड असतो, पदर असतो, त्याने 1 ते 2 वेळेस हे पीठ छान वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि मग आपण हे पीठ इथे वापरायचं आहे. मी छान वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे, फक्त ती प्रोसेस याच्यामध्ये दाखवली नाही थोडीशी लांब असल्यामुळे. 2 वाटी गव्हाचं पीठ मी इथे घेतलं आहे, त्यामध्ये 2 ते 3 वाट्या पाणी सुरुवातीला घालायचं आणि मस्त असं पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे. याचं छान पातळ असं बॅटरच तयार करून घ्यायचं आहे. पाणी याच्यामध्ये मी 2 वाटीसाठी 4 ते 5 वाट्या पाणी घातलेलं आहे. पाण्याचं प्रमाण इथे थोडंसं जास्त असेल तरीही काही हरकत नाही, आपल्याला आत्ताच काही याची कुरडई बनवायची नाही आहे. तर आता हे जे गव्हाचं पीठ आहे पाण्यामध्ये छान व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये कोंडा नको आहे, म्हणजे गव्हाचा रंग या कुरडईला येता कामा नये. त्यासाठी गव्हाचं पीठ चाळूनच घ्यायचं किंवा वस्त्रगाळ करून घ्यायचं, हे लक्षात ठेवा, तरच तुमच्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र येतील. तर आता बघू शकता एकदम पातळ असं हे गव्हाच्या पिठाचं मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे. एकदम लिक्विडी आहे. तर भरपूर असं पाणी मी याच्यामध्ये जवळपास 5 ते 6 वाट्या पाणी घातलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपली कुरडई जी आहे एकदम पांढरी शुभ्र येण्यासाठी छोटासा जो तुरटीचा खडा आहे तो मी याच्यामध्ये फिरवणार आहे. तर आपल्याला 5 ते 10 वेळे अशा पद्धतीने फिरवून घ्यायचे. तर मी 10 वेळे फक्त हातामध्येच तुरटीचा खडा घ्यायचा आणि याच्यामध्ये फिरवून घ्यायचा. यापेक्षा जास्त नाही किंवा तुरटीचा खडा याच्यामध्ये टाकून ठेवायचा नाही, कारण त्यामुळे तुरटी जास्त झाल्यामुळे कुरडई लाल होऊ शकते. तर 8 ते 10 वेळेस मी तुरटीचा खडा फिरवून घेतला. आता मी 2 तासासाठी याला असंच ठेवून देते. 2 तासानंतर आपलं जे गव्हाचं पीठ आहे किंवा जो गव्हाचा चीक आहे आपण म्हणू शकतो इन्स्टंट पद्धतीने तयार केलेला, तो खाली बसतो. वरचं जे पाणी आहे ते अशा पद्धतीने काढून घेऊया. जर तुमच्याकडे वेळ असेल मंडळी तर तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा हे पीठ असंच ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी असं हे पाणी काढून तुम्ही हा जो चीक आहे त्याच्या कुरड्या बनवू शकता आणि थोडीशी चकाकीसुद्धा या चिकाला येते. तर यानंतर आता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. कुरडई घालण्यासाठी आपण इथे हा साचा तयार करतो. तुमच्याकडे स्पेशल कुरडईचा जो साचा असेल तोही घेतला तरी चालेल. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी इथे हा शेवेचा साचा घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा गरमागरम असा चीक आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि झाकण बंद करून आपण मध्यम आकाराच्या जाडीची किंवा मध्यम शेवेची चाळणी किंवा खाली जी चकती आहे ती लावलेली आहे. आता आपण कुठल्याही प्लास्टिकच्या कॉटनच्या कापडावरती अशा पद्धतीने कुरड्या घालून घेणार आहोत. बऱ्याचदा कुरडई कॉटनच्या कापडाला चिकटते, त्याचा आकार बिघडतो. त्यामध्ये मी इथे अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थितपणे मीठ वगैरे सगळं छान पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये खाण्याचा सोडा, पापडखार, फुलखार काहीही घालू नका. बऱ्याचदा ही इन्स्टंट पद्धतीने तयार केलेली कुरडई असल्यामुळे कुरडई लाल किंवा पिवळी होण्याची शक्यता असते, म्हणून हे काहीच घालायचं नाही. फक्त मीठ घालायचं आहे पाण्यामध्ये आणि पाण्याला छान खळखळून उकळी आली की आपल्याला थोडा क्वांटिटीने अशा पद्धतीने हा जो चीक आहे तो याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. कुणी मदतीला असेल तर एका हाताने चीक घालायला इथे त्यांना मदतीला घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने कमी क्वांटिटीमध्ये चीक याच्यामध्ये मिक्स करत जायचं आणि सतत याला चमच्याच्या साह्याने फिरवत राहायचं आहे, कारण हा जो चीक आहे लगेचच घट्टपणा याला येतो, खाली तळाला चिकटू शकतो, म्हणून याला चमच्याने हलवत राहण्याची गरज असते. खाली अजिबात चिकटता कामा नये. तर अशा पद्धतीने हा जो चीक आहे मी पूर्णपणे 1 वाटी पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आहे. आता आपण इथे चमचा सोडून विस्कर घेतलेली आहे किंवा लाकडी चमचा किंवा कुरडईसाठीचा जो स्पेशल असा लाकडाचा चमचा मिळतो तो सुद्धा तुम्ही घेतला तरीही काही हरकत नाही, पण क्वांटिटी कमी असल्यामुळे मी इथे विस्कर घेतलेली आहे. छान आपल्याला आता याला मस्तपैकी 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता सुरुवातीला हे मिश्रण पातळ वाटतं, आपला जो चीक आहे तो सुद्धा पातळ दिसतो आणि थोडासा जो आहे याचा रंग जो आहे तो पांढरा दिसतोय. जसं जसं हा शिजत जाईल चीक थोडासा ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात होते, घट्ट होतो आणि आपल्या हाताला सुद्धा चिकटत नाही, अशी छान घट्ट कन्सिस्टन्सी याला येते. 5 मिनिटांसाठी परत याला झाकून ठेवूया, परत मिक्स करूया. असं आपल्याला 3 ते 4 वेळेस करायचं आहे. टोटल 17 ते 18 मिनटं किंवा जास्तीत जास्त 20 मिनटं आपल्याला हा चीक मध्ये
मध्ये झाकण ठेवून आणि परत याला चमच्याने मिक्स करून असा शिजवून घ्यायचा आहे. 20 मिनिटांमध्ये आरामशीर आपला जो चिक आहे तो छान शिजवून तयार होतो. याचा रंगही बदलतो, टेक्स्चरही बदलतं, ट्रान्सपरंट होतो आणि बऱ्यापैकी घट्टसर असा हा चिक दिसायला लागतोय. तर आता बघू शकता इथे 14 ते 15 मिनिटं झालेत. बऱ्यापैकी घट्ट आपला हा जो कुरडईचा चिक आहे तो झालेला आहे. अजून मी 3 ते 4 मिनिटं याच्यावरती झाकण ठेवते. आपला चिक जर इथे कच्चा राहिला तर आपली जी कुरडई आहे ती वाळल्यानंतर लगेचच त्याचा चुरा होतो किंवा मग कुरडईला चिरा पडू शकतात. त्यामुळे चिक व्यवस्थितपणे छान घट्ट होईपर्यंत 20 ते 22 मिनिटं शिजवणं गरजेचं आहे. तर मी इथे टोटल 20 मिनिटं हा जो चिक आहे तो शिजवून घेतलेला आहे. आता आपला चिक शिजला आहे की नाही हे चेक करण्यासाठी पाण्याचा हात घ्यायचा आहे. थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि चिकाला चिकटवून बघायचं. अजिबात हाताला हा चिक चिकटत नाही. त्यानंतर गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता मी इथे कुरडईसाठीचा साचा तयार करून घेते. मध्यम आकाराची शेवेची चाळणी इथे लावलेली आहे. तुमच्याकडे कुरडईसाठीचा स्पेशल जर साचा असेल, मोल्ड असेल, तो घेतला तरी काही हरकत नाही. त्यानंतर आपण इथे गरमागरम हा जो शिजलेला चिक आहे तो या साच्यामध्ये भरून घेणार आहोत आणि याचं झाकण बंद करून आपण लगेचच कुरड्या पाडायला सुरुवात करून घेणार आहोत. ही जी गहू न भिजवता बनवलेली चिकाची कुरडई आहे मंडळी, एकदम छान मस्त खमंग खुसखुशीत होते, वर्षभर टिकते, अजिबात खराब होत नाही. तर आता आपण ही कुरडई इथे घालण्यासाठी खाली एक प्लास्टिकची शीट अंथरलेली आहे आणि हा जो साचा आहे त्यामध्ये गरम चिक घातल्यामुळे आपल्याला हातामध्ये पकडायला लागतो हा साचा. त्यासाठी मी इथे एक नॅपकिनसुद्धा या साच्याला लावून घेतलेला आहे आणि आता आपण या कुरड्या पाडायला सुरुवात केलेली आहे. तर एका वेड्याच्याच आपण इथे ह्या कुरड्या तयार करून घेणार आहोत. तुम्हाला जशा हव्या 2 वेड्याच्या 3 वेड्याच्या तुम्ही ह्या कुरड्या इथे घालू शकता. 2 वाटी गव्हाच्या पिठापासून आपण इथे जवळपास 14 ते 15 कुरड्या तयार करून घेतलेल्या आहेत. गहू न भिजवता या पिठाची जी कुरडई असते, गव्हाच्या पिठापासून तयार केलेली चिकाची जी कुरडई असते त्याच्या फक्त रंगामध्ये थोडासा फरक येतो. एकदम पांढरा शुभ्र याचा रंग होत नाही, कारण आपण गहूच 3 ते 4 दिवस भिजत घातला नव्हता. इन्स्टंट अशा पद्धतीने ही कुरडई तयार केली होती. बाकी चवीमध्ये किंवा टेक्स्चरमध्ये अजिबात फरक येत नाही. 3 ते 4 पट अशी ही मस्त फुलते सुद्धा आणि कोणीही म्हणणार नाही ही कुरडई खाल्ल्यानंतर की ही गहू न भिजवता तयार केलेली कुरडई आहे. तुम्ही सुद्धा अशा एकदम सोप्या पद्धतीने तयार केलेल्या, गहू न भिजवता तयार केलेल्या या ज्या चिकाच्या कुरड्या आहे याची रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडली असेल मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता आपल्या ह्या ज्या कुरड्या आहे मी तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत. मस्त तिप्पट ते चौपट फुललेल्या आहेत आणि आता चुरा करून दाखवते. बघू शकता मस्त खुसखुशीत असा आवाज येतो आहे. अजिबात तेलकटसुद्धा होत नाही. मस्त टेक्स्चर येतं, वर्षभर टिकतात सुद्धा. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओ कसा वाटला. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.